जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय ध्यान उभे मिटे बारी करकट बरी ठेवोनिया करकट बरी ठेवोनिया सुंदर ध्यान उभा विटे वारी करकटवारे ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गाळा कासे पितांबरा आवडे निरंतरा हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान ओ मकर कुंडली तळपती श्रवणी कंटिक शुभमणी विराजित कंटिक शुभमणी विराजित मकर कुंडाले तळपती श्रवणे कंठी कौसुमाने विराजितो कंठी कौसुमाने विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गाळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुळसी हार गाळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर श्रीमुख आवडीने पहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी
कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कुमार कुमार हरि जय जय 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 विठोबा रघुमाई हरि जय जय हरि विठोबा रघुमाई भोबार कुमार 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 कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि रूपा पाहता लोचनी सुख झाले हो सागरी रूपा पाहता लोचनी सुख झाले हो सागरी रूप पाहता लोचनी सुख झाली हो साजनी आस पाहता लोचनी सुख झाली हो साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा
म्हणून विठ्ठली आवडी 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 बरवा तुहा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुखासी आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप देवी वर सुखादी आगर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर बाप रखमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता भरुवरी दुरावसी तुझी करिता भरुवरी दुरावसी तुझी भवाची पुरी वहावसी भावची करत काही न लगे भावची करत तू तू करिता भरुवरी दुरावसी तुझी करिता पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी विठोबार विठोबार कुमार विठोबार
घुमा विठोबार घुमा विठोबार घुमा विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरि जय सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला काहीतरी जन्म गेला वाया काहीतरी जन्म गेला वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावरी दुरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करता भरवारी दुरावसे दूरी करता भरवारी दुरावसे दूरी सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला काहीतरी जन्म गेला वाया काहीतरी जन्म गेला वाया भवानी दुरावरी दोरी बरोबरी दुरावरी दोरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करता भरवरी दुरावसे दूरी करता भरवरी दुरावसे दूरी भवाची दूरी
पुरी वहा बसे भवाची करता भरवारी दुराव से दूरी करता भरवारी दुराव से दूरी दुराव से दूरी विठला विठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोभरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावसी समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगननं विहित पानी मंडलं मन्ननानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासलं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरू प्रथम नमन पाण्डुरङ्गकरू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरी चरण संताचिया दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सतू दास तुका बाबाजी सतू दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सतू दास
तुका बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादानी गतीचा विचारू त्यांच्या कृपादानी ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपानु भगवानु ब्रह्मा मुख्यात् ब्रह्मचेत कला मनोजवं वारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ये दुःखभञ्जन मारुति नंदन ये दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार दुःखभञ्जन मारुति नंदन हे दुःखभञ्जन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टसिद्धि नवनिधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे मेरो कर उद्धार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार जगज्जालपालं चरत्कण्ठमालं शरच्चन्द्रभालं महादैत्यकालं नभोमीयकायं दुरामारमायं सुपद्या सहायं भजे भजे व्रजजनप्रियतं बालमुकुन्दं राधारमणं हरे हरे केसरतिलकं कृष्णवरणं केसरतिलकं कृष्णवरणं राधारमणं हरे हरे राधारमणं हरे हरे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम महाराजांचा 3 चरणांचा अभंग निवडलेला उपदेशपर अभंग. अभंगाचा सरळ साधा भावार्थ जाणून घ्यायचा म्हणलं तर प्रथमतः पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. महाराज सांगतात, काय सांगतात? भजारे विठ्ठला म्हणजे भक्ती करा. ही भक्ती जर नाही केली तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. हा आपला जो नरदेव जन्म भगवंताने दिलाय तो असाच वायाला जाणार. आता वाया जाणं म्हणजे काय? तर जी गोष्ट ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वायाला जाणं. आता जसं हा माईक आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, पण माझा आवाज जर तुमच्यापर्यंत स्पष्ट आलाच नाही तर हा माईक वाया गेला. म्हणजे जी गोष्ट ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणं. आता तुम्ही वेळेतला वेळ काढून इथे आला बरोबर, पण तुम्ही टाळी वाजवली नाही, भजन केलं नाही तर तुमचा वेळ वाया गेला. आधीच महाराज एवढ्या लांबून कीर्तन करण्यासाठी आले, त्यात तुम्ही भजन केलं नाही,
टाळी वाजवली नाही तर तुमचा वेळ वाया, कीर्तन चांगलं झालं नाही तुमचा पैसा वाया. तर जी गोष्ट ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणं म्हणजे वायाला जाणं. आता हे लोकांना पटतं, पण लोक म्हणतात आम्ही संसारिक माणसं आहोत, एकदा आमचा संसार पूर्ण झाला तर मग आम्ही भगवंताची भक्ती करायला मोकळे, परमार्थ करायला मोकळे. पण महाराज म्हणाले तुम्ही जेवढी भरोभरी कराल तेवढंच भगवंतापासून दूर जाल. करिता भरोभरी दुरावसी दुरी, भावासी पुरी वाहवसी. म्हणून जेवढी बरोबरी कराल तेवढं भगवंतापासून दूर जाल. आता बरोबरी करणं म्हणजे काय, तर हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. पण जो कधीच पूर्ण होत नाही तो संसार आहे, लक्षात घ्या. जो कितीही केला तरी पूर्ण होत नाही हा संसार आहे, आणि जो थोडा जरी केला तरी पूर्णत्वाला नेतो हा परमार्थ आहे. म्हणून संसार कधीच पूर्ण होऊ शकत नाही. बघा आपण घर बांधतो, बंगला बांधतो, लगेच वरची चाल काढतो, पुढच्या वर्षी पुढची चाल, दुसऱ्या वर्षी दुसरी चाल. आता ही पूर्वीपासून आलेली चाल आहे. मग तुमचं घर बंगला पूर्ण कधी होतं? तसं मंदिराला एकदा कलश उभारला की आपण म्हणतो मंदिर पूर्ण झालं, कारण ते मंदिर हे परमार्थातलं आहे आणि घर बंगला हे संसारातलं आहे. त्यामुळे संसार कधीच पूर्ण होऊ शकत नाही. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्याकडून होणार नाही. एवढा श्रीमंत रावण, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, ज्यांची 7 कोटी घरं सोन्याची होती. आपल्या घरात सोनं असतं पण त्यांची घरं सोन्याची होती. एवढा श्रीमंत, एवढा बुद्धिमान, एवढा विद्वान, एवढा शक्तिशाली, सामर्थ्यशाली रावण. आणि आपण जे भगवान शंकराचा तांडव स्तोत्र ऐकतो ते रावणानं रचलेलं आहे. साध्या कुळात जन्माला आलेला नव्हता, ब्राह्मण कुळात जन्माला आलेला होता. आता त्या काळी रावणासारखा पंडित कोणीच नव्हता. म्हणून ही लंका जी बनवलेली होती ती पार्वती मातेसाठी होती, आणि त्या लंकेच्या वास्तुशांतीसाठी तिथं रावणाला आणलं होतं. आता वास्तुशांती इतकी सुंदर झाली, एवढी सुंदर झाली. मग भगवान शंकरांनी विचारलं काय पाहिजे, रावण म्हणाला लंकाच. आता लक्षात घ्या, एवढा श्रीमंत रावण, एवढा शक्तिशाली, एवढा विद्वान, एवढा बुद्धिमान, सामर्थ्य तर एवढं होतं रावणामध्ये. सगळे देव रावणाच्या बंदी शाळेत होते, एवढं सामर्थ्य होतं. परिवार सुद्धा छोटा नव्हता, 80,000 बायका रावणाला होत्या. परिवार सुद्धा छोटा नव्हता. पण त्या रावणाच्या, एवढा श्रीमंत रावण, बुद्धिवान, विद्वान, एवढा शक्तिशाली, सामर्थ्यशाली रावण, त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. स्वर्गात जाण्यासाठी शिडी बनवायची, समुद्राच्या पाण्याला गोडवा आणायचा, सोन्याला सुगंध आणायचा. पण एवढा श्रीमंत रावण मेला, पण नाही आज स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, नाही सोन्याला सुगंध आहे, नाही समुद्राच्या पाण्याला गोडवा आहे. म्हणून मला हे सांगायचं काय तात्पर्य लक्षात घ्या. एवढा श्रीमंत रावण आपल्या संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकला नाही, आपण करू शकणार नाही. आणि हेच महाराज सांगतात, कितीही भरोभरी करा, शेवटी याच भवसिंधूच्या पुरात सर्वांना वाहून जायचंय. भवसिंधूचा पूर म्हणजे जीवन मरणाचा पूर. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजिती, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. म्हणून या भवसिंधूच्या पुरात सर्वांनाच वाहून जायचंय. आता हे लोकांना पटलं, लोक म्हणाले ठीक आहे आम्ही भक्ती करू, पण त्यासाठी लागतं काय. महाराज म्हणाल काही ना लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाचे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय त्या विठोबाची शपथ घेऊन सांगतात, आण घेऊन सांगतात की भगवंताला भजण्यासाठी काहीच लागत नाही. म्हणून भगवंताला भजलं पाहिजे, जे पाठ आहे ते म्हणा. भाव बळे कळे ये रवीना कळे, भाव बळे कळे ये रवीना कळे, करतळी आवळे तैसारी, करतळी आवळे तैसारी. भाव बळी आकडी हिरवीना कळी, भाव बळी आकडी हिरवीना कळी, करते आवळे तैसारी, करते आवळे तैसारी. म्हणून जे पाठ आहे ते म्हणा. भावे बळी आकळी येरविना कळी, करतळी आवळी तैसा हरी. कयातलं काहीच न कळी, काहीतरी कळायला पाहिजे ना. एवढा प्रभू भावेतेने संपुष्टी राहावे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय
विठ्ठलाची आण घेऊन सांगतात, शपथ घेऊन सांगतात, भगवंताला भजण्यासाठी काही लागत नाही, काही न लगे एका भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. हा झाला अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे रावलेला भावार्थ. विठ्ठल विठाला 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 विठ्ठला 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 कुंडले कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली हनुमान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. विठाला 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 विठाला. तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. इथे नरदेहामध्ये आल्याच्या नंतर या जगामध्ये सांगणारे भरपूर आहेत, ऐकणारे कमी पडतील. सांगणारे भरपूर आहेत पण ऐकणारे कमी पडतील. पण सांगणारे सांगतात काय आणि सांगतात कोण? सांगणारा त्या अधिकाराचा आहे की नाही? जसं इथं संत तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात? आपल्या हिताचं सांगतात. आता हिताचं सांगत असतील तर आपण ऐकलं पाहिजे, पण हिताचं सांगत असताना अधिकार लागतो. अधिकार म्हणजे काय? आधी आपण करावं आणि मग इतरांना सांगावं, याला अधिकार म्हणायचं. बघा, मी जर म्हणलं की उद्या नगर बंद, कोणी लक्ष नाही देणार. पण उद्या मुख्यमंत्री जर येऊन म्हणाले महाराष्ट्र बंद, कुणाला चालू ठेवण्याची हिंमत आहे का? म्हणून कारण मुख्यमंत्री हा राज्याचा राजा आहे, तो त्यांचा अधिकार आहे. म्हणून ते जे सांगतील ते आपल्याला ऐकावं लागतं, तो त्यांचा अधिकार आहे. मग इथं महाराजांचा अधिकार काय? महाराज सांगतात वेदाचा अर्थ आमासे ठावा येरा आणि वाहवा भारे माता. इथं संत सांगतात, महाराज सांगतात वेदाचा अर्थ तुम्ही आम्हाला विचारा, बाकीच्यांनी फक्त ओझो वाहून नेण्याचं काम करायचं. म्हणून एवढा मोठा अधिकार महाराजांचा आहे. बघा, अधिकार म्हणजे काय? आधी आपण करावं आणि मग इतरांना सांगावं, हा झाला अधिकार. आता जसा बाप मुलाला सांगतो जा बिडी पेटवून आण, मुलगा जातो बिडी चुलीवर धरतो, पेटवतो, पण बापाजवळ येईपर्यंत ती बिडी विझून जाते. आता बाप मुलाला म्हणतो तुला आयुष्यामध्ये साधी बिडी पेटवता नाही आली, तू आणखी काय करणार? आता मुलगा म्हणतो मला चॅलेंज. मुलगा परत जातो, चुलीवर धरतो, परत आता बिडी ही अशी जाते जी ओढल्याशिवाय पेटत नाही. मी ओढून नाही पाहिली पण लोकांचं पाहिलं म्हणून सांगते. बिडी ओढल्याशिवाय पेटत नाही. आता तो बिडी पेटून आणतो. आता बाप मुलाला म्हणतो तुला कळतं का बिडी ओढणं चांगलं नसतं, त्यानं शरीराचे अनेक प्रकारचे रोग होतात, अनेक प्रकारचे आजार होतात. बिडी ओढणं हे शरीरासाठी चांगलं नसतं. आता बाप एका झुरक्याला मुलाला उपदेश करतोय. मुलगा फार हुशार आहे. मुलगा म्हणतो बाबा बिडी ओढू नका, तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिघटली. आता कसं जमलं? म्हणजे आपल्या बापाला जर वाटत असेल की आपल्या मुलांना बिडी ओढली नाही पाहिजे, तर त्याने बिडी बंद करून सिगरेट ओढणं चालू केलं पाहिजे, बरोबर ना? तर आधी बापानं आपल्या मुलांना सिगरेट आणि बिडीपासून दूर ठेवलं पाहिजे. बघा, एक मुलगा तंबाखू चोळत होता आणि तिकडून त्याचे शिक्षक येत होते. आता त्याचा मित्र म्हणतो अरे समोरून सर येत आहेत, तुला काही कळतं का, तू तंबाखू चोळतोय. तो म्हणतो मी माझ्या बापाला घाबरत नाही, सरला काय घाबरू. आता योगानं सरच बापच त्याचा पुढून येतो.
योगायोगानं बापच आला. आता त्यानं बापाला पाहिलं, त्यानं लगेच ती तंबाखूचे हात साईडला धरले. बाप निघून गेला. मित्र म्हणाला, करे आत्ता तू म्हणालास की बापाला घाबरत नाही आणि आता का हात मागे घेतले? तो म्हणाला, घाबरलं म्हणून हात मागे नाही घेतले, ते म्हणतात याच्यातलीच अर्धी मागतो म्हणून हात मागे घेतले. म्हणजे बापच जर मुलाला हातातली अर्धी मागत असेल तर त्या मुलाला काही धाक राहील का? आमचे माऊली सांगतात, येथे वडील जे जे करीती तया नामधर्म ठेवीती, येरा अनुष्ठिती सामान्य सगळं. इथं श्रेष्ठ व्यक्ती जशा आचरण करतात, जशा प्रकारे वागतात, तशा प्रकारे लहान मुलं त्यांचं अनुकरण करत असतात. म्हणून आपल्या वडिलांना जर वाटत असेल की मुलांना चांगले संस्कार झाले पाहिजे, म्हणून त्यांनी निर्व्यसनी व्हायला पाहिजे. कारण इथं मोठे व्यक्ती जसे आचरण करतात तसं लहान मुलं त्यांचं अनुकरण करत असतात. म्हणून सांगण्यासाठी अधिकार पाहिजे, सांगणारा त्या पात्रतेचा पाहिजे, सांगण्यासाठी अधिकार पाहिजे. मग तसं महाराज सांगतात, अधिकार तैसा करूपदेश सायोजे त्यास तैसे देऊ. इथं महाराज सांगतात, ज्याला जेवढं ओझं झेपतं त्याला तेवढंच ओझं दिलं पाहिजे. कारण इथं ज्ञान असून फायदा नाही, पण ज्ञान कुठं आणि कसं वापरावं याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. म्हणून किती अभंग पाठ याला महत्त्व आहे का? नाही, पण किती अभंगाचा अर्थ कळतो याला महत्त्व आहे. म्हणून फक्त अनुभव पाहिजे. संत तुकाराम महाराजांना जसे जसे जीवनामध्ये अनुभव येत गेले तशी तशी त्यांनी अभंगाची रचना केली. मग त्यांनी सांगितलं, अनुभवा आले अंगात या जगात देत असे, किंवा हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव काम नये. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवा. अनुभवा व्यतिरिक्त संत काही सुद्धा बोलत नाही. आणि म्हणून ते जर आपल्या हिताचं सांगत असतील तर ते आपण निश्चितच ऐकलं पाहिजे. विठ्ठल म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. म्हणून आपलं हित ज्यामध्ये आहे ते आपण केलं पाहिजे, आणि आपलं हित ज्यामध्ये तेच आपण केलं पाहिजे. कारण महाराज सांगतात, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावी चरणी ठेवा माता सुखबी व्यथा जन्माच्या. धनदार पुत्र जन बंधु सोयार पेशुन सर्व मिथ्या ही जाणून शरण रेघा देवासी. धनदारा पुत्र जन बंधु सोयारे पेशुन सर्व मिथ्या घारे देवासी. धनदारा पुत्र उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या. आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. महाराज सांगतात, उठा जागे व्हा. का तर हे सर्व मिथ्या जे आहेत, हे सर्व मिथ्या जे आहेत. आज इथं प्रत्येक माणूस म्हणतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे. या विहिरीपासून तर त्या नारळाच्या झाडापासून तर या नारळाच्या झाडापासून तर त्या विहिरीपर्यंत सगळं काही माझंच आहे असं छाती ठोकून सांगत असतो. पण तेव्हा देव आपल्यावर हसत असतो. लक्षात घ्या, देव म्हणतो तुला तर फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं पाठवलंय, बाकी 7-12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारानं पाठवलंय. आणि जेव्हा तो करार संपेल तेव्हा तुला शर्टाचं बटन लावायला पण वेळ मिळणार नाही. आणि तू कसला मालक? खरं तर काल ती जमीन पणजोबाची नव्हती, आजोबाची पण, वडिलांची सुद्धा नाही, मुलाची पण नाही, नातू पण तुझी सुद्धा नाही. म्हणून महाराज सांगतात, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला.
पैसा गेला पंजा गेला बाप मसना गेला हो देखत 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 ना तो पंतो तो ही तैसा झाला देखत देखत ना तो पंतो तो ही तैसा झाला उठा उठा जगपाटी भय आले मोठे उठा उठा जगपाटी भय आले मोठे आजचा गेला पंजा गेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला उठा जागा पाटी भय आले मोठे म्हणून आजा गेला पंजा गेला बाप सुद्धा आपण सुद्धा तिथंच म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान म्हणून आपल्याला सावध करतात कारण इथे आल्याच्या नंतर आपलं मनुष्याचं जीवन म्हणजे मनुष्याचा जन्म होतो खाटावर लग्न होतो पाटावर शेवट होतो घाटावर पण आयुष्यामध्ये सगळं लक्ष नोटांवरती सगळं लक्ष नोटांवर आयुष्य मनुष्याचं आयुष्य आहे फक्त पैसा पैसा आणि पैसा एवढंच जातं बघा पैसा कमवू नये असंही तर सांगत नाही पैसा कमवणे खरं तर पुरुषार्थ आहे पण पैसा कमवून मनुष्य हा आपलं स्वतःचं जीवन गमवत असतो म्हणून कबीरदास सुंदर सांगतात सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं रे दिल का साथी कोई नहीं रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई पैसा कमवू नये असंही तर सांगत नाही पैसा कमवू आपण पैसा कमवून मनुष्य त्याचं जीवन गमवत असतो पैसों के खातिर करता मिलावट नीति और नेकी को छोड़ दिया क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया क्या किया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया अमृत को छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम मुख मोड़ दिया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया रे क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया म्हणून जैसा खावे अन्न वैसे होय मन जैसे पिये पाणी वैसे बोले वाणी लक्षात घ्या जर अन्नामध्ये बदल झाला तर मनात बदल होतो
आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तरी वाणीमध्ये बदल होतो, बोलण्यामध्ये बदल होतो. म्हणून लक्षात घ्या, अन्न पवित्रच खा, पवित्र होईल मन. मन पवित्र होईल. मन पवित्र झालं, विचार पवित्र होतील. विचार पवित्र झाले, आचरण पवित्र घडेल. आचरण पवित्र घडलं, आयुष्य पवित्र व्हायला वेळ लागत नाही, आयुष्य सुद्धा पवित्र होईल. पण या उलट जर दूषित अन्न खाल्लं तर मन दूषित होईल. मन जर दूषित झालं तर विचार दूषित होतील. विचार दूषित झालं तर आचरण बिघडेल. आचरण जर बिघडलं तर जीवन उद्ध्वस्त होईल. म्हणून जीवन उद्ध्वस्त होऊ नये, हा देह पवित्र करण्यासाठी काय पाहिजे? हरिपाठ पाठ पाहिजे. पण त्याकडेच आपली पाठ आहे आणि आपल्या जीवनाचा तोच खरा परिपाठ आहे. म्हणून हरिपाठ पाठ पाहिजे. माऊली सुंदर सांगतात, कीर्ती मुखे जरी गा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देहाचा, पवित्राची होय देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाया, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाया, पवित्रची होय देह त्याचा, हो हो पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, पवित्राची होय ते देह त्याचा. हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, पवित्राचे होय देह त्याचा. फक्त काय म्हणायचं? बसून म्हणायचं. काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. देह पवित्र त्याचाच होतो जो भगवंताची कीर्ती गातो, त्याचाच देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जीव वदे अच्युत सर्व काळ. म्हणून हा नरदेह भेटला ना मग भजन करता येतं. त्यासाठी संत सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. सांगतो तुम्हासे बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी. म्हणून ज्ञानोबा नंतर समाधी नाही, तुकोबारायानंतर वैकुंठ गमन नाही, नव्हे तर छत्रपतींनंतर शिवराय नाही, मेघानंतर वर्षाव नाही, गंधर्वानंतर गायन नाही, माशासारखं पोहणं नाही, आईसारखं प्रेम नाही, रामासारखे आचरण नाही, साधूसारखी कृपा नाही, रावणासारखी श्रीमंती नाही, हनुमंतासारखी भक्ती नाही, देवासारखा आशीर्वाद नाही, आणि 84,99,999 शरीर आहे पण मानवी देहासारखा देह नाही. पण तो कुठं आणि कसा खर्च करायचा ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, करिता भरोभरी दुरावशी धुरी, भावाची पुरी वाहवसी. बघा, इथं आलेल्या प्रत्येक जीवाला वाटतं की मी जे करतो ते बरोबर आहे, मी ज्या वाटेने चाललो तो मार्ग योग्य आहे, मी ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता योग्य आहे. पण
एका मुलाला सुद्धा असंच वाटलं की मी जे करतो ते योग्य आहे, माझ्याकडे सगळं आहे, गाई आहे, म्हशी आहे, गोठा आहे, घर आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे, सगळंच आहे, फक्त बायकोच नाही. मग त्याला वाटलं यंदा तरी आपलं लग्न व्हायला पाहिजे. म्हणून तो म्हणतोय यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. आता योगायोगाने त्याचं लग्न होतं. नंतर त्याला संसार कळतो. नंतर वैतुगून म्हणतो ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ. एवढं दुःख त्याच्या जीवनामध्ये तरी त्याला वाटतं हेच योग्य आहे, हेच बरोबर आहे. पण जेवढं आपण सुखाच्या मागे जाऊ तेवढंच दुःख सुद्धा आहे. म्हणून सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. हे संसारिक क्षणिक सुख कसं आहे, एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा. एक व्यक्ती, लक्ष देऊन ऐका, एक व्यक्ती जंगलामधून प्रवास करत चालला होता. आता जो चालला होता त्याला समोरून दिसला वाघ. आता वाघ सुद्धा शिकारीच्या शोधात होता. त्याला शिकार भेटली. तो वाघ त्या व्यक्तीच्या जवळ येऊ लागला. तो व्यक्ती पुढं पळत चालला. आता तो वाघ सुद्धा त्याच्या मागं पळत चालला. दोघं सुद्धा पळत सुटले. तर दोघं पळत सुटले. त्या पळता पळता त्या व्यक्तीला एक विहीर दिसली. त्याला वाटलं जर प्राण वाचवायचे असतील तर आपल्याला विहिरीतच उडी मारावी लागेल. म्हणून त्यानं क्षणाचाही विलंब न करता विहिरीमध्ये उडी घेतली. आता विहिरीमध्ये त्यानं उडी घेतली. पण त्या विहिरीमध्ये एक फांदी होती झाडीची, त्यालाच लटकला तो. कारण ती विहीर कोरडी हे अजून त्याला माहीत नाही. त्यानं तर फांदीला धरल्या आणि वर डोकून बघतोय की वाघ गेला का आहे, गेला का आहे. वाघ तिथंच आहे. वाघ म्हणतो तू वर ये, मी तयारीतच आहे. मग तो लटकलाय त्या फांदीला आणि खाली बघतो तर विहीर कोरडीच. त्या विहिरीमध्ये, त्या कोरड्या विहिरीमध्ये एका मोठ्या कोपऱ्यामध्ये बसला होता नाग. आता तो सुद्धा फण्या काढूनच बसला होता. आता वरती वाघोबा, खाली नागोबा. आणि तो ज्या फांदीला लटकलाय तिथं आहे आग्यामोहर. त्याचं लक्ष गेलं. त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही. म्हणून त्याचा लटलट का व्हायला लागला आणि तो घाबरला. तो घाबरला त्यामुळं फांदी हल्ली. त्या मोहळाचा कांदा हल्ला आणि तसाच त्याच्यावर डायरेक्ट अटॅक झाला. सगळ्या तोंडाला, हातापायाला, सर्व शरीराला माश्या चावल्या. आता वरती वाघ आहे. त्याला वाटलं वर चढत जावं तर वाघ सुद्धा तयारीतच आहे. खाली उतरावं तर नाग सुद्धा तयारीतच आहे. आता एवढं वरती वाघोबा, खाली नागोबा, मध्येच आग्यामोहर, एवढ्या वेदना त्याला होत आहेत. आणि तो वर डोकून बघतो वाघ गेला का आहे, गेला का आहे. हा करत तो डोकून बघतो आणि त्या मोहळाचा जो कांदा हल्ला होता त्या कांद्यामधून एक टिपका मूत त्याच्या तोंडामध्ये पडतो आणि तो खातोय. तसंच आपलंय. या संसारामध्ये इकडून तिकडून मावळाच्या माश्या चावतात आणि आपण म्हणतो मधलंही गोडे. आपल्याला हे कळतच नाही की हा संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे, हेच आपल्याला कळत नाही. यालाच म्हणतात दुःख मनुष्य हा संसारामध्ये राहतो. पण या संसार सागरामध्ये तो सुख प्राप्त करण्याकरिता या संसार सागरात राहतो. पण त्याला हे कळतच नाही की आपण दुःख संसार सागरात सापडलोय. म्हणून असा प्रश्न जेव्हा व्यक्तीला पडतो तेव्हा तो साधू संतांकडे जातो. साधू संत सांगतात आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी मागा, चोर चोर निजल्या नाडोनी भागा भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. कितीही पैसे कमवा, कितीही बरोबरी करा, शेवटी याच भवसिंधूच्या पुरात सर्वांनाच वाहून जायचे. बघा करंगळीवर डोंगर उचलणारा आईचं दूध पिऊ शकला नाही. तुमच्याकडे काय
करंगळीवर डोंगर उचलणारा आईचं दूध पिऊ शकला नाही, त्याने इंद्राला हरवलं होतं. त्याच्यावर टोपलीत बसून जाण्याची वेळ आली. तुमच्याकडे काय आहे? 2-4 धाबे, 3-4 पंपन, 10-12 एकर आहे भेटत जमीन. म्हणजे तुम्ही शेठ समजता स्वतःला. पाया पडून मंदोदरी सांगत होती, अरे नको पळू सीता मातेला, पण हाताने जटी केली. केवढ्याला पडली गंमत. यापेक्षा समाधानी ना राहा ना. ठेविले आनंदे तशीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधानी. चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदी तैसेची राहावी. चित्त असू द्यावे समाधान, चित्त असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. जशा प्रकारे त्या भगवंताने ठेवले तशाच प्रकारे राहा. शेवटी मेला रावण, रावणाची लंका जळाली. भगवंत असून भगवान श्रीकृष्णांची द्वारका बुडाली. आपली केव्हा 3-4 एकरात कळाली. म्हणून समाधानी राहा. करिता भरोभरी दुरावशी दुरी, भावाची पुरी वाहावसी. बघा, आपण जेव्हा आपला मृत्यू होतो, आपल्या चितेचं राखेचं वजन जर पाहिलं तर 2.5 ते 3 किलो असतं. आणि आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा सुद्धा 2.5 ते 3 किलोच असतं. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा मनुष्य जाताना कणभर सुद्धा काही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून इथे जीवन जगत असताना अहंकार तरी कोणते, गर्व हा अहंकार तरी कशासाठी करायचा. प्रभू श्रीरामांना अहंकाराचं ज्ञान होतं, पण रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. म्हणून अहंकार सगळं काही संपून टाकतो. आपल्या खिशामध्ये लाखो रुपयांचा खळखळाट असावा, पण त्यामागं कोण्या गोरगरिबाचा तळतळाट नसावा. कारण गोरगरिबाचा तळतळाट सुखानं जगू देत नाही. यापेक्षा सोपं सांगू, बघा, आपल्याकडं एक जुनी परंपरा आहे. लग्न ठरायच्या आधी बस्ता बांधला जातो ना. जुनी परंपरा आहे, लग्न ठरायच्या आधी बस्ता बांधला जातो. आता मला माहित नाही, मी फार लांबून आले, पहिल्या वॉर्डमधून फार लांबून आले, 700 फूट प्रवास करून. त्यामुळं मला माहित नाही. आहे ना पद्धत, आहे ना, मोठ्यानं बोला, आहे ना पद्धत. आता आमच्याकडे आहे म्हणल्यावर तुमच्याकडे असणारच ना. म्हणून बस्ता बांधला जातो लग्न ठरायच्या आधी. बघा, सगळीजण जातात. आता काही कळत नाही त्याला सुद्धा घेऊन जावं लागतं. सगळी जातात तिथं. तो दुकानदार मोठा भरभरून कपडे, रंगीबीर लाखो रुपयांचे रंगी कपडे भरभरून बांधून देतो एका पांढऱ्या कपड्याच्या गाठोड्यामध्ये. आणि ते घेऊन आपण घरी येतो. आयुष्यामध्ये मनुष्य खूप रंगीबिरंगी कपडे घालतो, पण शेवटी त्याला त्याच कपड्यातून जावं लागतं, कोणत्या पांढऱ्या कपड्यातून. म्हणून महाराज म्हणतात, पांघरशील जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जगताली हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. या वस्त्रात ठेवीन दोन, एक सारखे नसते दोन. पुन्हा नकळले त्रिखंडात या हात विणकण्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. आयुष्यामध्ये सुख
सुखाचे नाणं उचलायला जा, दुःखाचा काटा आपोआप येतो. आपल्याला वाटतं मी सुखी आहे, मी सुखी आहे. सुख सुख असं काहीच नसतं. एक गोष्ट सांगून जाते, प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहणं हाच खरा सुखाचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठला दुरी भारी दुरी करिता भार भारी दुरी भारी दुरी करिता भार भारी दुरी भारी दुरी करिता भार भारी दुरी भारी दुरी करिता भरवारी दुरावस करिता भरवारी दुरावस दुरी करिता भरवारी दुरावस दुरी करिता भरवारी दुरावस दुरी बाबाचे पुरे दूरवशी बाबाची पुरे बाबाची पुरी वाहाबाची हरी दुरावरी दुरी करिता भरवारी दुरावस दुरी करिता भरवारी दुरावरी दुरी करिता भरवारी दुरावरी दुरी भवाची पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी भवाची पुरी वहावसी करिता भरवारी दुरावसी करिता भरवारी दुरावसी दुरी करिता भरवारी दुरावसी दुरी करिता भरवारी दुरावसी दुरी करिता भरोबरी दुरावशी दुरी भावाचे पुरी वावसी. म्हणून महाराज म्हणतात, कितीही बरोबरी करा, कितीही पैसे कमवा, शेवटी सर्वांच्या जीवन आणि मरणाच्या पुरात वाहून जायचंय. आता हे लोकांना पटलं. लोक म्हणतात ठीक आहे आम्ही भक्ती करू, पण त्यासाठी लागतं काय? महाराज सांगतात, काही न लगे एक भावाची कार्यान तुका म्हणी आन विठोबाचे. महाराज सांगतात भगवंताची भक्ती करण्यासाठी भाव पुरेसा आहे. शुद्ध अंतकरणातला भाव हा पुरेसा आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. निष्ठावंत भाव भक्तांचा तो स्वधर्म. असा निष्ठावंत जर भाव आपण जर बघितला, सुंदर असं ज्यांच्या दरबारामध्ये कीर्तन चालू आहे हे म्हणजे हनुमंतराय, त्यांचा भाव जर आपण बघितला, त्यांची निष्ठा जर बघितली, भक्ती कशी असली पाहिजे, त्यांची निष्ठा, त्यांची भक्ती, त्यांचा भाव, त्यांची श्रद्धा किती होती बघा. रावणाची लंका जळाली, त्यानंतर रावणाचा वध झाला आणि सुंदर असं त्यानंतर रामायण घडलं, आपण सर्वांना ते ज्ञात आहे. पण त्यानंतर अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूंचा अभिषेक झाला. 22 जानेवारीला सर्वांनी उत्साह बघितला आहे, सर्वांनी आनंद सुद्धा घेतलेला आहे. म्हणून त्यांचा अभिषेक झाला. त्यानंतर ज्या ज्या वानरसेनांनी तोला मोलाचं काम केलं होतं त्या सर्वांना बक्षीस देण्यात आली, सर्वांना बक्षीस देण्यात आली. पण सीता मातेचं लक्ष गेलं हनुमंतरायांवर आणि त्या म्हणाल्या, प्रभू श्री रामचंद्राजवळ गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, प्रभू तुम्हाला तर काही कळतच नाही. असं तुम्ही सुद्धा म्हणता ना तुमच्या पतीला, तुम्हाला तर काही कळतच नाही, सगळं जे कळतं ते आपल्यालाच कळतं. तसं सीता माते सुद्धा म्हणाल्या, प्रभू तुम्हाला तर काही कळतच नाही. बघा, ज्यांच्यामुळं माझा शोध लागला आणि ज्यांचं या कामामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, ज्यांचं हे ज्यांनी हे त्यांचं श्रेय हे श्रेष्ठ आहे, त्यांनाच तुम्ही विसरून गेले. आता प्रभू श्री रामचंद्रांच्या लक्षात होतं, पण लगेच सीतामातेंनी सुंदर असा रत्न जडित मोत्यांचा हार हनुमंतरायांना दिला आणि हनुमंतरायांना एवढा आनंद झाला, मग उड्या मारतच. पण काही क्षणामध्येच सरकार फुटलं आणि मारुतीरायांचा आनंद फार वेळ टिकला नाही.
सगळी वानर सेना धावत पळत सीतामातेकडे गेल्या. सीतामातेकडे गेले आणि त्यांना म्हणाले की माते, आपण जो सुंदर रत्नजडीत मोत्यांचा हार जो हनुमंतरायांना दिलाय तो त्यांनी तोडून टाकला, फोडून टाकला. त्यानंतर एक एक मणी डोळ्यांना बघत परत चावत सुद्धा आहेत. मग सीतामात्यांनी आज्ञा दिली, लवकरात लवकर त्यांना बोलवा. मग हनुमंतरायांना त्या दरबारामध्ये बोलवण्यात आलं. मग सीतामातेंनी त्यांना प्रश्न केला, हनुमंतराय, मारुतीराय, तुम्हाला एवढा सुंदर हार, रत्नजडीत मोत्यांचा हार दिला आणि तुम्ही तो असा तोडला का? याचं कारण काय? तेव्हा मारुतीराय म्हणाले, माते, आपण जो सुंदर रत्नजडीत मोत्यांचा हार मला दिला पण त्यात माझे प्रभू कुठेच नाही. उसमें मेरे प्रभु कहीं भी नहीं. मैंने इसलिए तोड़कर देखा, फिर भी उसमें कुछ भी नहीं निकला. फिर भी उसमें मेरे प्रभु भी नहीं निकले. श्री राम जी के भरे दरबार में विभीषण जी ने मारुति जी को ताना मारा और कहा, बजरंगबली, क्या तेरे दिल में भी राम है? हनुमान जी ने जय श्री राम का नाम लिया और अपना सीना फाड़ दिया और कहा, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बेटे मेरे सीने में. श्री राम जानकी देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बेटे मेरे सीने में. श्री राम जानकी बेटे मेरे सीने में. भक्ती भाव कशी असायला पाहिजे, उदाहरणं भरपूर आहे देण्यासाठी पण वेळ थोडा आहे. बघा, एका वेशाची मुलगी होती, अशी भक्ती असावी कशी हनुमंतरायांसारखी, किती श्रद्धा होती, किती निष्ठा होती, कशी असावी भक्ती. सर्वांनी म्हणायचं, दिव्य तुझी राम दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हे बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरणी थर थरले आसमान, ही धरती थर थरले आसमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला जय 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 हनुमान. हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान. हो राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अशी भक्ती पाहिजे हनुमंतरायांसारखी. आता आपण जेव्हा नव्हतो तेव्हापासून रामनाम आहे आणि आपल्या मुखामध्ये रामनाम यावं ही संतांची अपेक्षा आहे. अहो, रामनामांनी दगड तरले, आपण कोण आहे? म्हणून आपण सुद्धा या भावसागरातून तरुण जाऊ. नंतर भावसागरातून आपण तरुण जाऊ. नंतर भक्ती करता येणार नाही, म्हणून भक्ती करायची.
तर करायची हे सर्वांना कळालं. बघा भक्ती अजून उदाहरणं कशी असावी, भक्ती कशी असावी अजून उदाहरण द्यायचं ठरलं तर एका वेशाची मुलगी होती, एवढी सुंदर, एवढी भक्ती कशी असावी, सर्वांना लोकांची विठ्ठलाला भजायचं, पण भक्ती अजून कशी असावी एक उदाहरण तुम्हाला सांगते. बघा एका वेशाची मुलगी होती, एवढी सुंदर, एवढी सुंदर होती, पण तिच्यामध्ये एवढा भाव, एवढी निष्ठा, एवढी श्रद्धा होती. एका वेशाची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवाला मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. तिथे नांदत श्री हरी गेला गाठवा पंढरी, तिथे नांदत श्री हरी गेला गाठवा पंढरी. नांदत श्री हरी ला गाठवा पंढरी, तिथे नांदत श्री हरी गाठवा पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. बोला मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. एवढी निष्ठा, एवढी सुंदर ती मुलगी होती, एवढी भगवंताबरोबर एवढी निष्ठा, एवढी भाव, एवढा श्रद्धा होती भगवंतावर. ती भगवंताची भक्ती करत होती. कोण? कान्होपात्रा. कान्होपात्राला लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची आवड होती. लहानपणापासूनच ती गावकऱ्यांसमवेत ती वारीला जायची, पंढरपूरला जायची. वारीमध्ये संत नामदेवरायांची, संत ज्ञानोबारायांची तिची भेट झाली आणि त्यानंतर तिला संत संग लाभला. त्यांच्या सहवासामध्ये राहून ती पूर्ण बदलून गेली. कीर्तन, भजन, हरिजागर हे तिच्या मुखामधून होत राहिले. या सर्व तिच्या आवडत्या गोष्टी झाल्या होत्या. फक्त एवढी सुंदर असल्यामुळं एका बिदरच्या राजाची नजर तिच्यावर पडली आणि त्या राजाने कितीतरी मोठं सैन्य तिला आणण्यासाठी पाठवलं. तिला ते कळताच तिने तिचा देह पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ठेवला आणि तिथेच प्राण सोडला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी जोडली गेली आणि अखेर त्याच चैतन्याशी एकरूप झाली कान्होपात्रा. म्हणून विठ्ठलाची भक्ती, आपल्या विठ्ठलाच्या चरणी तिने देह सोडला. बघा आपण पंढरपूरला गेल्यानंतर आधी आपल्याला दर्शन घडतं, कान्होपात्राच्या वृक्षाचं दर्शन घडतं. त्यानंतर आपल्या जगामध्ये असं एक पंढरपूर आहे का जिथं आपल्याला डोकं टेकून दर्शन घेता येतं. नाहीतर या भारत देशामध्ये, या जगामध्ये भरपूर देवस्थान आहे, पण सगळीकडे आपल्याला 10 ते 20 फुटावरूनच दर्शन घ्यावं लागतं. पण पांडुरंगाचं दर्शन आपल्याला डोकं टेकून घेता येतं. जगाच्या मालकाचं दर्शन आपल्याला डोकं टेकून घेता येतं. आणि जगाच्या मालकाचं दर्शन घडण्या अगोदर आपल्याला संत नामदेवरायांचं दर्शन घडतं, संत कान्होपात्राचं दर्शन घडतं. आणि म्हणून महाराज सांगतात ही भक्ती कशी असावी. महाराजांनी सांगितलं काही ना लगे एका भावाची कारण, तुका म्हणे विठोबाची. भाव लागतो, शुद्ध अंतकरणातला भाव लागतो. म्हणून ही भक्ती कशी असावी, हा भाव कसा असावा, तर हनुमंतरायांसारखा असावा, संत कान्होपात्रांसारखा, संत नामदेवरायांसारखा, संत जनाबाईसारखी भक्ती असावी. म्हणून अशी भक्ती पाहिजे. बघा वेळ आपल्याकडे फार कमी आहे, म्हणून कुणाचं 40 गेलं, कुणाचं 50 गेलं, कुणाचं 60 गेलं, कुणाचं 70 गेलं. आता राहिलेलं आयुष्य हे हरी तुम्हा समर्पण. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. बघा आपण काय बघितलं, काय पाहिलं, काय करत होतो याला भगवंत विचारत नाही, याला परमार्थ विचारत नाही, याला किंमत देव नाही. पण आपण आज काय करतो हे महत्वाचं आहे. कारण इथे आल्याच्या नंतर, हा नरदेह मिळाल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणं हे आहेच. हा नरदेह भेटणारा
भेटला ना तर जावं तर लागणारच आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर भजन करायचं काही ना, कारण याचं नाव आहे जावं लागतं, कारण याचं नावच मृत्यूलोक आहे, मृत्यूलोक आहे. म्हणून स्वर्गाची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा आम्हा. म्हणून याचं नावच मृत्यूलोक आहे. काही जण म्हणत असतात की इथं जन्माला आलं म्हणजे तिकडं जावंच लागतं का, एकदा जन्माला आलं म्हणजे जावंच लागतं का. बघा त्यांना सांगणं आहे की जर पक्वास घेतला तर गट्टा फुकट आहे, बरोबर. पक्वास घेतला तर गट्टा फुकट आहे, माईक घेतला तर वायर फुकट आहे, शर्ट घेतला तर बटन फुकट आहे. तसं जन्म घेतला ना मग मरण सुद्धा फुकट आहे. म्हणून मरण्या अगोदर भक्ती करा, विठ्ठलाला भजा. कसं भजायचं एकदा सर्वांच्या हातवर. विठोबा हे हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय विठोबार निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सतया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया सोपान सकया श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव बोला सर्वांना श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री म्हणून भजण्यासाठी देह मिळाला ना सर्वांनी भजन केलं पाहिजे. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का. सर्वांनी म्हणा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर हर में हम एक किनारा जय श्री राम हर घर में हम एक किनारा डूबेगा मेरे भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा हमारा बच्चा जय जय राम बोलेगा. मेरे जो मान से इससे तुमको बना दिया
बच्चा 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 जय जय श्री राम बोलेगा बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा म्हणून हनुमंतासारखी भक्ती पाहिजे, संत कान्होपात्रे सारखी भक्ती पाहिजे. महाराज सांगतात काही न लगे एक भावाची कारण शुद्ध अंतकरणातला भाव सोडून इतर काही लागत नाही. हेच महाराज सांगतात काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. महाराज सांगतात अभंगाचं शेवटचं चरण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण काहीच न लागे भावाची कारण काहीच न लागे भावाची कारण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण भावाची काहीच न लागे भावाची कारण कामने आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची करता बरोबरी चोरावसी करता बरोबरी भवानी पुरी वावसी
सगळ्यात सोपं साधन सांगितलंय. साधन साधन पैसोबे नाम संकीर्तन साधन पैसोबे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा नलगती सायास जावे वनांतरा. हे सगळ्यात सोपं साधन आहे. नलगती सायास जावी पण अंतरा सुखी येतो घरा नारायण. कुठंच जायची गरज नाही. यापुढं महाराज सांगतात ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. बसल्या ठिकाणी करा, घरात बसून करा, काही कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून तुम्हाला जेवायला जायचं ना, सर्वांनी आता मन लावून भजन करायचं ना. असंच भजन घरी सुद्धा कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून असंच भजन घरी सुद्धा करायचं. म्हणून सर्वांनी एकदा भजन करायचं हातवर. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो रमण हरे गोपाल बोलो गोविंद बोलो हरे गोपाल बोलो राम राम जय राम
राजा राम राम राजा राम राजा राम जय सिया राम महिनाभर हा काकडा जो झाला, सर्वांनी भजन केलं, सर्वांनी खूप गोड साथ दिली. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग करणारे आपल्याच गावचे निलेश दादा यांचे सुद्धा खूप, आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय बोली रे बुदेवी बाबुले काही उच्चारीला दे कारणी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. सर्वांनी मला पुन्हा एकदा इथे या गादीवर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दलही तुमचे सर्वांचे खूप खूप आभार मानते. कात्यायनीचं अतिशय थोड्या वेळामध्ये गोड असं मार्मिक चिंतन कात्यायनीनं या ठिकाणी आपल्या समोर दुसऱ्यांदा तिला आपण संधी दिली आणि तिनं अतिशय गोड चिंतन या ठिकाणी केलं. त्याबद्दल प्रथमतः भजनी मंडळाच्या वतीनं उपस्थित सर्व माता भगिनीच्या वतीनं कात्यायनीला मनपूर्वक धन्यवाद. महिनाभर संपन्न झालेला हा काकडा भजन सोहळा अगदी पहिल्या दिवसापासूनच अतिशय उत्साहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आपण त्याला प्रारंभ केला आणि त्याचा गोडही तसाच व्हावा या उद्देशानं या ठिकाणी हा सर्व भजनी मंडळांनी एक संकल्प केला आणि आपल्याच गावच्या कीर्तनकाराला ही संधी दादा भाऊला द्यायची होती खऱ्या अर्थानं, पण दादा भाऊनं सांगितलं नाही आपण कात्यायनीला देऊ. नंतर म्हटलं काहीच हरकत नाही. मग कात्यायनीचं कीर्तन या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये अतिशय गोड झालं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा कात्यायनीला या ठिकाणी संधी दिली आणि संधीचं कात्यायनीनं खऱ्या अर्थानं सोनं केलं. अतिशय न घाबरता न डगमगता, अगदी खरं तर तिला वेळ कमी मिळाला, ते भजनी मंडळाचं थोडंसं निवेदन कोलमडतच, खरं तर तिला अजून एक अर्धा तास पाहिजे होता. असो हरकत नाही, पण कात्यायनीचं या ठिकाणी कीर्तन ठेवण्याचा उद्देश किंवा गावातीलच आपल्या दादाभाऊ असेल, दासा असेल, अजूनही कोणी कीर्तनकार असतील, विजयभाऊसारखे प्रवचनकार असतील, यांना संधी देण्याचा एक उद्देशच वेगळा आहे. आपणच आपला आनंद लुटायचा गावकऱ्यांनी आणि कीर्तनात सांगितल्याप्रमाणे प्राप्त परिस्थितीमध्ये आनंद घ्यायचा, इथून पुढे प्रयत्न करायचा. कारण गावातलं कीर्तन ठेवलं तर हे बालगोपाळ अतिशय बघा तुम्ही आज आणि महिनाभर सुद्धा ह्या मुलींनी अतिशय वेळेत येऊन या ठिकाणी रोज काकड आरतीचा आनंद घेतला. पहाटेच्या आरतीचे ताट घेऊन, फुलं वगैरे घेऊन, या ठिकाणी अक्षता घेऊन रोज उपस्थित राहिल्या आणि आज तर अगदी
त्याच मुली पण मला ओळखा कारण वेगळ्या पेहरावामध्ये आज या ठिकाणी आल्या. कीर्तनाचा सुद्धा त्यांनी आनंद घेतला. आणि मुलं तर अतिशय टाळ इतके पक्के झाले ते मुलांची, खूप गोड टाळ वाजतात ते मुलं, टाळ सुद्धा त्यांची चुकत नाही. अशीच प्रगती तुमची उत्तरोत्तर हो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या महिनाभराच्या काकडा भजनामध्ये पहाटेचा चहा ज्यांनी दिला त्या 2 माता माऊलीला पुन्हा एक सकाळी सत्कार केलाच, परंतु त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आता यानंतर ज्यांचं आमटीचं नियोजन आहे ते श्रीयुत दादा पाटील शेळके आणि श्रीयुत कैलासराव पाटील शेळके, कृपया या दोघांनी समोर लवकर यायचं. तुमचा या ठिकाणी भजनी मंडळाच्या वतीने आम्ही सन्मान करतोय. अगदी 2च मिनिटांमध्ये समोर या, तुमचा सन्मान या ठिकाणी होतोय. आणि ज्या माता माऊल्यांनी अतिशय मनापासून जरी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पीठ पोहोच आम्ही केला असेल, पण एक अनुभव असा आला का आम्ही असं ठरवलं होतं का कुठल्याही महिलेला जास्ती त्रास नको म्हणून फक्त 2च किलो पीठ प्रत्येकाच्या घरामध्ये आम्हाला द्यायचं होतं. पण रात्री पीठ वाटत असताना काही माता भगिनींना सांगितलं नाही इतकं थोडं पीठ आम्हाला देऊ नका, आम्हाला किमान आधुलीचं द्या, आम्हाला 3 शेराचं द्या. अगदी म्हणजे उत्स्फूर्त सहभाग तुम्ही घेतला हे याच्यातून मला सांगायचं. आणि तुम्ही हा सहभाग घेता म्हणूनच हा कार्यक्रम आपल्याला करता येतो. याच्या मागचा उद्देशच हा माझा आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळातही आपण अशाच प्रकारचे सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. आजच्या कार्यक्रमाची गोडचे कीर्तनाने या ठिकाणी सांगता झाली. सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिलं, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. तसंच या ठिकाणी आवर्जून आमचे बदाम भाऊ देवगडचे भक्त हे दरवर्षी या ठिकाणी सप्ताहामध्ये असतात, ते सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आतापर्यंत गोड असा ज्यांनी मृदुंग वाजवला ते भास्कर महाराज, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि यूट्यूब चॅनलचे जे आहेत सोमनाथ बोवा खोरे, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो.